आज तरी जास्ती भाडी मिळायला पाहिजेत. खूपच कमी पैसे उरलेत. कसं होणार काही कळत नाहीये. बघता बघता 2 दिवसावर आलंय लग्न आणि अजून पैशांची काही सोय नाही, काही नाही. तरी बरं पुरुषोत्तम काकांनी डोक्यावरचं ओझं कमी केलंय, खर्च कमी केलाय. नाही पण ज्योती, तरी जो खर्च आपल्याला करावा लागणार आहे तो जास्तच आहे. काय करू, कसे उभे करू पैसे? हाँ बोल मनोज. हाँ ज्योती, अगं कुठेस तू? मी घरी आहे. अच्छा बरं ऐक ना, तू गेल्या वेळी बोलली होतीस ना की कुठून काय कर्जाचं होतंय का बघ म्हणून. हो बरोबर, मी सांगितलं होतं. काही झालं का त्याचं? हा आपलं काम झालंय. अगं एक जण तयार झाले कर्ज द्यायला. वा, चांगली बातमी. कोण आहेत ते? अगं अभिजितला रिक्षावर आधी ज्यांनी कर्ज दिलं होतं ना तेच आहेत ते. प्रभू नाव त्यांचं. अरे पण आधीच आपल्या रिक्षावर कर्ज आहेच, ते अजून मी फेडलं नाहीये. परत आता ते पैसे एवढं कसं देतील? अगं त्यांचे आणि अभिजितचे संबंध चांगले असतील म्हणून तयार झाले असतील ना. नाही बरोबरच आहे, पण अरे हे बघ, मला वाटतं ते व्याज जास्त लावतील आणि आपल्याला ते नंतर झेपणार नाहीये. तर नको त्यांच्याकडनं पैसे, नकोच. अगं ज्योती सगळं होईल ना, तू उगाच टेन्शन घेतेस. नाही बरोबर आहे तुझं, पण काय ना, मला आतून वाटतंय अरे मनोज की आपण नको कर्ज घ्यायला त्यांच्याकडनं. हे बघ ज्योती, मला असं वाटतं ना तू उगाच घाबरतेस. मी स्वतः ऐकलंय त्या प्रभू साहेबांचं नाव. अगं खूप चांगला माणूस आहे तो. अरे म्हणजे ना लोकांच्या असा मदतीला कायम पुढे असणार आहे. बरं मी काय म्हणतो, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे का नाही ही पुढची गोष्ट आहे. तू निदान त्यांना भेटून तर घे. हे बघ, जर भेटून तुला तो चांगला माणूस वाटला ना आणि त्याने आपल्याला कर्ज दिलं तर आपला फायदाच आहे का नाही? नाही बरोबर बोलतोस तू. हे बघ, कुठून ना कुठून पैसे गोळा करायचे आहेतच मला. करेक्ट. तर ठीक आहे, भेटायला हरकत नाहीये. खरं तर कधी बोलवलं त्यांनी? आजच. मी तुला लगेच पत्ता पाठवतो, तू भेटून घे आजच्या आज. आत्ता? बरं ठीक आहे, मग मी निघतेच आहे बाहेर, भेटते त्यांना. डन. चालेल, ठेवते. ज्योती, हां. निघालीस? हो. नमस्कार करून घे. बरं. चल आई, मी निघते, मला उशीर होतोय. बरं, कामावर जाण्याच्या आधी मला एका माणसाला भेटायचंय. बघूया पैशांची काही सोय होते का. हो, हे घे. सावकाश जा, जपून जा. हो. पण ज्योती, मला ना टेन्शन आलंय अगं. म्हणजे बघ ना, एवढ्या कमी वयात तुला हे सगळं करावं लागतंय. मी ना जबाबदारी टाकायलाच नको होती तुझ्यावर. अगं पण कसं होणार ग? म्हणजे पैसे कसे उभे होणार? आई, तू जरा काळजी नको करूस. सगळं नीट होईल. हं? आता उशीर होतोय, निघते मी. हो, नको विचार करू एवढा. नीट जा. हो, चल. दादा, हाँ इकडे लावून झालं ना सगळं? हाँ या भिंतीला पण तसंच लावा. हो हाँ? हाँ आणि बाहेर काम सुरू आहे ना? हाँ चालू आहे ना काम. एकदा सगळं लक्ष द्या. हो हो सगळीकडे लागलंय की नाही बघा. हाँ ठीक आहे. दादा, खिळे पडलेत खाली, लक्ष द्या जरा. पायात हाँ. दुसऱ्या जाऊया. हो हॅलो, तुम्हाला तो कुर्ता पाठवायला सांगितलं होतं, काय झालं? आता प्लीज पाठवा ना लवकर, हवा इकडे. हा नाही, लवकर पाठवा. हा ठीक आहे, चालेल.
अभि, तुझी खूप आठवण येते रे. सगळे दिवस कसे असे डोळ्यासमोर येत अजूनही. प्रीतीचं लग्न ठरल्यापासूनची तुझी धडपड अगदी डोळ्यासमोर आहे माझ्या. आताही तेच चालू आहे बघ. फक्त तुझी जागा आपल्या ज्योतीने घेतली. बिचारी दिवस रात्र मेहनत घेते, पायी पायी जमवते रे ती. पण अभि, गायकवाडांना आपल्याकडून जे अपेक्षित आहे ना, त्यासाठी खूप पैसे लागणार आहेत आणि दिवस खूप कमी आहेत. कसं काय होणार आहे कोण जाणे. खूप आठवण येते तुझी. काय बोलते आई? या गायकवाडांमुळे आज आपला दादा आपल्यामध्ये नाहीये. यांना मी असं सोडणार नाहीये. मोठ्या मोठ्या मागण्या करून आमच्या चेहऱ्यावरचं हसू घालवलं यांनी. हा निर्लज्जासारखा स्वतः हसून फोटो पाठवतोय, पर मला सुद्धा फोटो पाठवायला सांगतोय. अरे हिला काय झालं आता? गाडी का मध्येच बंद पडली? याला म्हणतात दुष्काळ 13वा महिना म्हणतात ना, ते असं आहे. काय करू मी?